आम्ही आता आलोय ढेकड़ीला आणि ढेकड़ीचा हे सगळ्यात मोठं चर्च आहे. आणि हे माझ्या शेजारी बघा हे टी प्लांट, चाय हे पूर्ण चहाचे बाग आहे. चहाचे बाग सी जहाँ से देखो वहाँ चाय, सब जगह चाय चाय चाय. त्यांचे बेबीज पुढे दिसतात तुला. हा वाईल्ड. तर गाईज आता आम्ही आलोय ना लेक पेरियार ढेकड़ीला, लेक पेरियारला वाईल्ड लाईफ सेंच्युरी इथे ढेकड़ीमध्ये. आता आमचं नशीब असेल तर आम्हाला आहे ना वाईल्ड जानवर आहे ते दिसल. एक तर ऑलरेडी दिसलंय आम्हाला, हत्ती दाखवतो. त्याचे पिल्लं लय लांब. एक तर आम्हाला दिसलंय हत्ती. आता पाहू काय काय भेटतंय बघायला. आणि तिकडं वरती ते डेक. दिस इज द बोट. या बोटमध्ये जायचंय. आम्ही वाईल्ड लाईफ बघायला चाललोय आणि आम्हाला दिले हे काय याला काय म्हणतात, लाईफ जॅकेट. आणि असं गच्च झालंय ना, बट लाईफ सेविंग फास्ट दिल्यासारखं वाटतंय मला. माझं पण तसंच वाटतं. असं वाटतं आम्ही आता उडी मारणार आहे. सो आता मी जातोय वाईल्ड लाईफमध्ये ना, बोटीत बसलोय. आता बघू प्राणी काय काय दिसत आहे, काय काय नाही दिसत. 4 बोट आहे आणि एक 1-1.5 तासाचं टायमिंग आहे. तर बघू आता काय दिसतंय. मोठे दिसत आहे, छोटे दिसत आहे, काय दिसतंय.
आहे ठेकडीचं आपला रूम आहे. हा रूम आहे आपला ठेकडीमधला. हा बेड, फॅन, टी व्ही पण आहे. हे आपल्याला कपाट दिलं आहे. एक कपाट आहे. AC, टॉयलेट, and this is the mirror, टेबल, फोन, एव्हरीथिंग्स. मस्त रूम आहे, एकदम मस्त रूम आहे. वाईल्ड लाईफ सेंच्युरी बघून झाली. आता आम्ही आलो आहे 5 वाजता आलो आहे कथकली आणि मार्शल आर्ट शो बघायला आम्ही. आता बघू मार्शल आर्ट आणि कथकली शो येईल. केरळाचे ट्रेडिशनल बघू काय होतं काय नाही, कसा शो आहे.